तर खूप चांगलंच आहे. पहिलेच मुख्यमंत्री आहे की त्यांनी साफसफाई वगैरे केली आहे जाणीव. यातनं काय आपल्याला शिकायला मिळतं? यातून काय स्वच्छतेचा हे आहे, स्वच्छता करा तुम्ही पण करा, सगळ्यांना शिकवा. पुढे चालू राहिलं पाहिजे कशा प्रकारे? मग काय म्हणताय? पुढे कशा प्रकारे चालू राहिलं? असं चालू राहिलं पाहिजे. आपल्या ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं अजून ठाण्यामध्ये एकच फक्त किसननगर सोडून अख्ख्या ठाण्यामध्ये साफसफाई होईल याची सगळ्या जनतेने पण आणि मुख्यमंत्री स्वतः काळजी घेऊन असे उपक्रम सगळ्या ठाण्यामध्ये राबवावे. ठाण्याहून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवले ते चालतील. माझं नाव स्वरिता आणि आज मुख्यमंत्र्यांनी जे केलं आहे रस्त्यावरतून स्वतः साफसफाई त्याच्यातनं आम्हाला हे शिकायला भेटतं की स्वतः जरा आपल्या ठाण्याची जरा नीट निगराणी राखावी. कारण इकडे खूप सारे पर्यटक येतात. त्यांना ठाणं हे असं फुलून दिसणारं हे शहर वाटायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण स्वतः ताजदिनी साफसफाई करण्यासाठी योगदान द्यावं. चांगलं उपक्रम होता. कारण का आता शहरात प्रदूषण धूळ जाम जमलेली आहे, जागोजागी धूळणी आहे. तर मुख्यमंत्र्यांनी चांगलं उपक्रम राबवलं, पण याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. या उपक्रमामध्ये सगळीकडे नीट साफसफाई झाली पाहिजे. कारण का मुख्यमंत्री करून जातील, पण बाकी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा भरोसा नाही ते करतील की नाही. मुख्यमंत्री ने जो स्वच्छता अभियान किया, बढ़िया किया. होना चाहिए. देश स्वच्छ रहेगा, देश स्वच्छ रहेगा तो समर्थ रहेगा देश जो है. अच्छा काम किया मुख्यमंत्री ने, जो है अपने चुनावी क्षेत्र में साफ सफाई किया, स्टार्ट किया. पूरे राज्य में करने वाले हैं, हर शहर में हर गली में होने वाली है राज्य के. और कुछ